चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे। परीक्षेला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत आणि एक महत्त्वाचा सेक्शन आपण या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो सेक्शन म्हणजे पोएट्री सेक्शन। हा किती मार्काला येणार आहे तर 14 मार्काला हा सेक्शन असणार आहे। त्याच्यापैकी 4 मार्क असणार आहेत ते तुमचे कशामध्ये असणार आहेत तर 4 मार्क आपल्या ॲप्रिशिएशनसाठी असणार आहेत आणि 10 मार्क हे क्वेश्चन आन्सर म्हणजे एक्स्ट्रॅक्ट जो तुम्हाला दिला असेल, पॅसेज जो दिला असेल त्या पॅसेजचे क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे असतील, त्याला 10 मार्क असतील। त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न असणार आहेत तर ग्लोबल अंडरस्टँडिंग, पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असणार आहे आणि ग्रामरचा क्वेश्चन असणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 10 मार्क या पोएम सेक्शनमध्ये मिळवायचे आहेत। म्हणजे 10 मार्क हे एक्स्ट्रॅक्टचे आणि 4 मार्क ॲप्रिशिएशनचे, म्हणजे एकूण टोटल किती मार्क्स होणार आहेत तर 14 मार्क होणार आहेत। आणि ॲप्रिशिएशनसाठी विद्यार्थी मित्रांनो, मी 8ही पोएमची ॲप्रिशिएशन चॅनलवरती, व्हॉट्सअप चॅनलवरती दिलेले आहेत आणि शॉर्टकटमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पाठ करू शकता ॲज इट इज। आणि दुसरी गोष्ट, ॲप्रिशिएशनसाठी सगळे ज्या पोएम आहेत त्या सगळ्या पोएमची नावं आणि पॉईंट्सची नावं ही तुम्हाला पाठ करून ठेवायची आहेत। परीक्षेला फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला हे पाठ करून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिशिएशन हा जो प्रश्न असणार आहे तो पॅराग्राफमध्ये लिहायचा। परत एकदा सांगते, कारण विद्यार्थी खूप कन्फ्यूज असतात की पॅराग्राफमध्ये लिहायचं का पॉईंटमध्ये। तर परत एकदा सांगते मी की पॅराग्राफमध्येच लिहायचा, तोच फॉर्मॅट करेक्ट आहे। पॅराग्राफमध्ये लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क हे नक्कीच त्या ठिकाणी भेटणार आहेत, म्हणजे 4 मार्क ते आपले फिक्स होणारच आहेत, ठीक आहे। आणि IMP पॉईम्स जर तुम्हाला सांगायला गेले तर हॅव यू ऑन युअर टुमॉरो आहे, इंडियन वीवर्स ही पॉईम खूप इम्पॉर्टंट आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड आहे, मनी पॉईम आहे, इंच कॅप रॉक आहे, या सगळ्या पॉईम एकदम इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यावरती ॲप्रिशिएशन तुम्ही काय करायचं आहे, पाठ करूनच ठेवायचं आहे। आता राहिला प्रश्न हा 10 मार्काचा। मग ते 10 मार्काचे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे आहेत बघा। आपल्या टेक्स्टबुकमध्ये टोटल 8 पॉईम्स आहेत आणि 8 पॉईम्स हे प्रत्येक पॉईमची जर थीम तुम्हाला माहिती असली विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हे थोडंफार तरी त्या ॲक्स्ट्रॅक्टमधून पाहून तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे। प्रत्येक पॉईमची थीम ही तुम्ही काय करायची आहे, हे समजून घ्यायची आहे व्यवस्थित, ठीक। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात प्रथम 8ही पॉईमची नावं पाहून घेऊया। तर बघा, पहिली पॉईम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, सेकंड आहे इंडियन वीवर्स, थर्ड आहे द इंच कॅप रॉक, त्याच्यानंतर हॅव यू ऑन युअर टुमॉरो, फादर रिटर्निंग होम, मनी, शी वॉक्स इन ब्युटी आणि स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स। अशा पद्धतीने आपले किती पॉईम्स आहेत तर 8 पॉईम्स आहेत। 8 पॉईंटवरती कोणत्याही एका पॅसेजवरती आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, ठीक आहे। म्हणजे 8 पॉईंटमधून कोणती पॉईम येणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे, पण 8ही पॉईमची थीम ही आपल्याला जर माहिती असली आणि त्याच्यावरती कोणताही पॅसेज आला, ॲक्स्ट्रॅक्ट आला, तर आपल्याला उत्तर लिहिणं हे थोडंसं काय जाणार आहे, सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या पॉईमची जे पॉईंटची नावं आहेत त्या सगळ्या पॉईंटची नावं ही तुम्हाला पाठ पाहिजेत, कारण ॲप्रिशिएशनमध्ये ते इम्पॉर्टंट ठरणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पॉईंटपासून आपण सुरुवात करूया। पहिल्या पॉईमची थीम काय आहे ते आपण लगेचच पाहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थीम काय आहे, फ्रीडम, ऑप्टिमिझम ॲज अ जर्नी, ठीक आहे। ही पॉईम जीवनाला एक ओपन रोड म्हणून बघते। कवी म्हणतो की प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे जगायला पाहिजे आणि आपल्या मार्गाने पुढे चालायला पाहिजे। जीवनात पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे या पॉईममध्ये जो पॉईंट आहे तो काय म्हणतो की आपलं जे जीवन आहे ते एक ओपन रोड प्रमाणे आहे आणि प्रत्येकाने स्वतंत्रपणे जगायला पाहिजे, आपल्या मर्जीने जगायला पाहिजे आणि जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे खूप महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीने ही थीम आहे या पॉईमची। आपण लगेच दुसरी पॉईम पाहून घेऊया। तर बघा, आपल्या टेक्स्टबुकमधली दुसरी पॉईम आहे इंडियन वीवर्स। तर बघा, इंडियन लोक जे कपडे विणणारे लोक आहेत त्याच्यावर डिपेंडेड ही पॉईम आहे इंडियन वीवर्स। थीम काय आहे, लाईफ सायकल, बर्थ, मॅरेज अँड डेथ। पॉईममध्ये वीवर्स 3 वेगळ्या वेळेस कपडे विणताना दिसतात, सकाळी जन्मासाठी, दुपारी लग्नासाठी आणि रात्री मृत्यूसाठी। यामधून मानवी जीवनाचे 3 महत्त्वाचे स्टेजेस आपल्याला या प्रतीकात्मक दाखवलेले आहेत। या पॉईममध्ये 3 स्टेजेस आपल्याला या पॉईममध्ये दाखवलेले आहेत, बर्थ, मॅरेज अँड डेथ। म्हणजे आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी, 3 स्टेजेस आहेत ना आपल्या जीवनामध्ये, एक बर्थ होतो, जन्म होतो, एक लग्न, मॅरेज आणि शेवटची जी स्टेज आहे ती म्हणजे डेथ। तर अशा पद्धतीने या इंडियन वीवर्सची थीम आहे, या पॉईमची थीम आहे। तर ती पॉईमची थीम तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायची, कारण ह्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। पुढची पॉईम आपण पाहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी आपली पॉईम आहे ती आहे द इंच कॅप रॉक। तर आपण पाहून घेऊया, याची थीम पाहून घेऊया। बघा, ही कविता चांगल्या आणि वाईट कर्माच्या परिणामांवर आधारित आहे। तर बघा, समुद्रात इंचकॅप रॉक नावाचा धोकादायक खडक होता,
त्या ठिकाणी जहाजे आपटून बुडू नयेत म्हणून ॲबट ऑफ ॲबरविथॉक यांनी त्या खडकावर एक घंटी बसवलेली होती, म्हणजे घंटा असतो ना तो बसवलेला होता. वारा आणि लाटा लागल्यावर ती घंटा वाजायची आणि नाविकांना धोका कळायचा की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण सर राल्फ द रॉबर नावाचा स्वार्थी समुद्री दरोडेखोर त्या घंटेला काढून टाकतो. त्याला वाटते की त्यामुळे इतर जहाजे बुडतील आणि त्याला लूट करता येईल. काही दिवसांनी धुक्यात आणि वादळात त्यांचे स्वतःचे जहाज त्या खडकावर आपटते, जहाज बुडते आणि राल्फ त्याच्या वाईट कर्माची शिक्षा त्याला त्यावेळेस मिळते. तर अशा पद्धतीने म्हणजे जर आपण थीम पाहिली तर वाईट कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला या ठिकाणी वाईट पद्धतीनेच भेटणार आहे. म्हणजे पनिशमेंट जे आहे, आपण जर एखादं वाईट काम केलं तर त्याचे पनिशमेंट हे आपल्याला भेटणारच आहे. अशा पद्धतीने ही पोएम आहे द इंचकॅप रॉक. तर बघा पुढची जी पोएम आहे ती आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तर बघा ही कविता आत्मपरीक्षणावर आधारित आहे. कवी वाचकांना काही प्रश्न विचारतो की आज तुम्ही कोणाला मदत केली का, कोणाला आनंद दिला का, दुःखी व्यक्तीचे दुःख हलके केले का. कवी सांगतो की आपण रोज चांगली कामे करतो, ठीक आहे, इतरांशी प्रेमाने वागतो तरच आपण उद्या कमवतो. म्हणजे आज जर आपण चांगलं काम केलं ना तरच आपण काय करणार आहोत की उद्या आपलं जे आहे ते आपण या ठिकाणी उद्या कमवणार आहोत आपलं, ठीक आहे. आणि फक्त स्वतःसाठी जगणे हे पुरेसे नाही आहे, ठीक आहे. आपण कधी पण जगायचं ते दुसऱ्यांसाठी जगायचं, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ठीक आहे. तर बघा काय आहे थीम आहे की चांगली कर्म आणि नैतिक मूल्य या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. जर आज आपण चांगलं काम केलं, दयाळूपणा दाखवला तरच आपलं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे, ठीक आहे. म्हणजे मला जर उद्याचा दिवस कमवायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, इतरांची मदत करायला पाहिजे, इतरांशी चांगलं वागायला पाहिजे. अशा पद्धतीने या पोएमची थीम आहे. नेक्स्ट आपण पाहून घेऊया. तर बघा पुढची जी कविता आहे फादर रिटर्निंग होम, आणि ही कविता अतिशय इमोशनल आहे, म्हणजे मनाला लागून जाणारी अशी ही पोएम आहे फादर रिटर्निंग होम. आणि ह्याचे जे पोएट आहेत ते आहेत दिलीप चित्रे. हे इंडियन पोएट आहेत दिलीप चित्रे. तर ह्यांनी ना स्वतःच्या म्हणजे फादरांवरती ही पोएम दिलेली आहे, ठीक आहे. तर बघा ही कविता एका वडिलांच्या एकटेपणावर आधारित आहे. ते रोज लोकल ट्रेनने ऑफिसमधून घरी परततात. ट्रेनमधील गर्दी असूनही ते एकटे आणि शांत दिसतात. घरी आल्यावर सुद्धा त्यांना आपल्या कुटुंबाशी भावनिक जवळीक वाटतच नाही, ठीक आहे. म्हणजे आजचं कसं आहे जग की आपण घरी आलो ना, वडील आपल्या घरी आले तरी मुलं काय करतात, आपापल्या मोबाईलमध्ये लागलेले असतात, व्यस्त असतात, आपापल्या कामामध्ये आपापल्या जगामध्ये व्यस्त असतात. वडील वर्तमानपत्र वाचतात आणि एकटेच जेवतात. कवी दाखवतो की आधुनिक शहरातील धावपळीच्या जीवनामध्ये माणूस आपल्या कुटुंबात असून सुद्धा, ठीक आहे, असूनही भावनिकदृष्ट्या एकटा पडतो, ठीक आहे. तर बघा शॉर्टमध्ये आपण जर थीम पाहिली तर काय आहे की आधुनिक जीवनातील एकटेपणा आणि दुरावा. आजकाल लाईफ ही कशी झालेली आहे तर एकदम एकटेपणाची लाईफ झालेली आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वतंत्र पाहिजे आहे, ठीक आहे. फॅमिलीशी जास्त जोडलेले आपण नाही आहोत. तर अशा पद्धतीने ही जी पोएम आहे ती अतिशय महत्त्वाची पोएम आणि इमोशनल पोएम आहे. शहरातील यांत्रिक जीवनामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भावनिक अंतर निर्माण झालेले आहे. कविता दाखवते की माणूस लोकांमध्ये राहूनही आतून एकटा हा झालेला आहे. अशा पद्धतीने दिलीप चित्रे यांनी आपल्या फादरांबद्दल याबद्दल पोएम सांगितलेली आहे. पुढची आपण थीम पाहून घेऊया. तर आपली ही पुढची पोएम आहे मनी, आणि पोएट आहेत विल्यम डेव्हिस. तर जे विल्यम डेव्हिस आहेत ते या पोएममध्ये आपल्याला म्हणतात की पैसा आणि खरा आनंद ह्याच्यामधील फरक काय आहे ना. म्हणजे आपल्याकडे जर पैसा राहिला तर लोक म्हणतात ना की पैसे खूप इम्पॉर्टंट आहेत, पैसे इम्पॉर्टंट आहेत, बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. तर त्यांनी पैसे आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, खरा आनंद आहे तो कशामध्ये आहे त्याचा फरक या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेला आहे. तर या कवितेत कवी सुरुवातीला पैसे मिळाल्यामुळे आनंदी होतो. त्याला वाटते की आता तो सगळं काही खरेदी करू शकतो आणि सुख मिळवू शकतो. पण नंतर त्याला कळते की पैशात खरा आनंद नसतो. लोक त्यांच्यासोबत पैशामुळे चांगले वागतात, ठीक आहे. पहिले जेव्हा पैसे होते ना तेव्हा लोक काय करत होते की चांगले वागत होते, पण ते खरे मित्र नव्हते. शेवटी कवी समजावतो की प्रेम, मैत्री आणि मनाची शांती पैशापेक्षा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे ना, महत्त्वाची नाही आहे. आणि ते काय संदेश देतात आपल्याला की पैसा उपयोगी आहे पण तो जीवनातील खरं सुख देऊ शकत नाही. म्हणजे पैसे नक्कीच उपयोगी आहेत, आपण असं म्हणू शकत नाही की पैसे उपयोगी नाही आहेत. पैसे आहेत तर आपण जीवन जगू शकतो, ठीक आहे, पण खरा आनंद जो आहे ना तो पैशामध्ये नाही आहे असं त्या पॉईंटचं म्हणणं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने ही जी पोएम आहे ती अतिशय महत्त्वाची पोएम या ठिकाणी आहे. तर ही पोएम मला महत्त्वाची वाटत आहे परीक्षेमध्ये. तर ह्या पोएमची थीम तुम्ही व्यवस्थित लक्षात घेऊन घ्यायची आहे आणि ॲप्रिशिएशनसाठी सुद्धा तुम्ही ही पोएम करू शकता. पुढची पोएम आपण लगेचच पाहून घेऊया. तर बघा पुढची जी आपली पोएम आहे ती आहे शी वॉक्स इन ब्युटी.
तर बघा, या कवितेमध्ये कवी एका सुंदर स्त्रीचे वर्णन करतो. तिचे सौंदर्य रात्रीचे शांत आणि तारकांनी भरलेल्या आकाशासारखे आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये शांतता, निरागसता आणि पवित्रता दिसते. कवी सांगतो की तिचे बाह्य सौंदर्य आणि अंतर्मनातील चांगुलपणा एकत्र येऊन तिचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनवतात. तिचे सौंदर्य फक्त रूपात नाही तर तिचे स्वभावामध्ये सुद्धा आहे. तर थीम काय आहे त्या पोएमची बघा, लक्षात घ्या. आतील आणि बाह्य सौंदर्य असा जो संगम आहे ना, म्हणजे आतील सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य ह्याचा जो संगम आहे तो या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पोएममध्ये केलेला आहे. खरे सौंदर्य फक्त चेहऱ्यावर नसते, मनाच्या पवित्रेत सुद्धा खरं सौंदर्य आहे. फक्त म्हणजे चेहऱ्याने आपण चांगलं राहिलं आणि आपलं मन हे चांगलं नाहीये तर त्याला खरं सौंदर्य हे सांगता येणार नाही. खरे सौंदर्य कशामध्ये आहे तर मनामध्ये, मनाचं सौंदर्य आणि बाहेरील सौंदर्य या दोघांचा जो संगम आहे त्यालाच आपण खरं सौंदर्य या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार आहे. ठीक आहे. कविता दाखवते की साधेपणा आणि निरागसता हेच खरे जे आपले आहे ते सौंदर्य आहे. ठीक आहे. तर पुढे आपण पाहून घेऊया. तर बघा, नेक्स्ट आणि शेवटची पोएम आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. तर बघा, या पोएममध्ये आपण थोडंसं एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. या कवितेमध्ये कवी स्मॉल टाउनमधील जीवनाचे चित्र रंगवते. अशा गावांमध्ये एखादी घटना जशी की अपघात किंवा मृत्यू खूप काळ लोकांच्या लक्षात राहते. सगळे लोक एकमेकांना ओळखतात आणि भावनिक नात्याने जोडलेले. बघा, गावामध्ये तर सगळे कसे असतात ना, भावनिक नात्याने जोडलेले असतात ना, एकमेकांना सगळे ओळखतात. शहरामध्ये असं असतं का तर नाही, शहरामध्ये तसं नसतं. कवितेत नदीचे विशेष महत्त्व या ठिकाणी सांगितलेले आहे त्यांनी. नदी सतत वाहत असते आणि ती जणू जीवनाची साक्षीदार आहे असं त्यांना म्हणायचं या पोएममध्ये. मानवाचे जे जीवन आहे ते तात्पुरते असणार आहे आणि पण निसर्ग कायम स्वरूपी असतो. बघा, जीवन जो आहे ना आपला तो तात्पुरती स्वरूपाचा आहे की नाही, आणि निसर्ग जो आहे तो कायमस्वरूपी स्वरूपाचा असतो. तर बघा, मुख्य त्यांनी आशय काय सांगितलेला आहे की जीवन मृत्यूचा चक्र आणि निसर्गाची स्थिरता या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे पोएममध्ये. स्मॉल टाउनमधील असे साधे जीवन, लोकांची भावनिक बांधिलकी आणि निसर्गाची शक्ती त्यांचा संगम कवितेमध्ये या ठिकाणी दिसतो. कविता सांगते की माणूस क्षणभंगूर आहे पण नदीसारखा निसर्ग सतत पुढे वाहत असतो. तर अशा पद्धतीने हे 8ही पोएमचे आशय या ठिकाणी आपण एक्सप्लेन या ठिकाणी पाहून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आशय समजून घेतला म्हणजे जर तुम्हाला या पोएमचे थीम समजून घेतले तुम्ही तर परीक्षेमध्ये कसाही प्रश्न कसाही येऊ द्या, कोणताही प्रश्न कसाही येऊ द्या, आपल्याला ॲब्स्ट्रॅक्टमधून थोडासा आन्सर या ठिकाणी शोधून लिहिता येणे सोपं जाणार आहे. थीम तुम्हाला माहिती असेल ना की हां ही पोएम आलेली आहे म्हणजे ह्या पोएममध्ये अशा पद्धतीने दिलेलं होतं, तर हे तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे. सगळ्या पोएमची थीम एकदा नीट, शांत, व्यवस्थित पण काय करायची आहे, ऐकून घ्यायची आणि कुठेतरी छोटेसे नोट्स सुद्धा तुम्ही काढून ठेवायचे आहेत आणि काय करायचं आहे ते रीड करून आणि मग परीक्षेला जायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्क या ठिकाणी तुमचे काय होणार आहेत, फिक्स होणार आहे. आणि 4 मार्काचा जो ॲप्रिशिएशन आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला फॉलो करायचं आहे आणि तिथूनच तुम्ही जे ॲप्रिशिएशन आहेत ते लिहून घ्यायचे आहेत किंवा पाठ करून घ्यायचं आहे आणि तोच प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे, परवा लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तोच ॲप्रिशिएशन तुम्हाला परवा लिहायचा आहे, परीक्षेमध्ये आपल्याला लिहायचा आहे. आणि 10 मार्क ह्याच्यामध्ये बघा 1-2 मार्क तुमचे सुटले तरी हरकत नाही, बाकीचे सगळे तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्टमधून लिहिता येणार आहेत. आणि जो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर काही मला कॉमेंट्स येत होते की पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनवरती आम्हाला काहीच लिहिता येत नाही. तर बघा, जसा प्रश्न असेल त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर पोएमची थीम जर तुम्हाला माहिती असेल ना, पोएमच्या थीमवरतीच तुम्हाला आपला जो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवून देते. तर बघा, पर्सनल रिस्पॉन्सचा बघा या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स. ठीक आहे. 50 वर्ड्समध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कसा विचारला, तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये, तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. अ मॅन विदाउट लिबर्टी. तर बघा, एखाद्या मॅनच्या लाईफमध्ये म्हणजे एखाद्या माणसाच्या लाईफमध्ये जर लिबर्टी नसेल ना तर तो माणूस व्यवस्थित जगू शकत नाही. बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोडमध्ये पण हेच सांगितलेलं ना, लिबर्टी, स्वतंत्रता किती महत्त्वाची आहे. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये बघा, हा जो ॲक्सेप्ट आलेला तो सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा होता आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारला, अ मॅन विदाउट लिबर्टी. म्हणजे तुम्हाला आता उत्तर लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, मेन जो आपला कीवर्ड्स आहे तो लिबर्टी आहे, ह्याच्यावरून तुम्हाला 2 मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये. ठीक आहे. तर अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट सोल. म्हणजे एखाद्याच्या शरीरामध्ये जर आत्मा नसतो तर तो कसा असतो, त्याच पद्धतीने एखाद्याच्या लाईफमध्ये लिबर्टी नसेल तर तो कशा पद्धतीने जगणार आहे. तर लिबर्टी असणे खूप महत्त्वाचं आहे ना, म्हणजे स्वतंत्रता, आपल्या पद्धतीने आपल्या परीने आपल्याला जगता
यायला पाहिजे ना, आणि सेल्फ कॉन्फिडन्स पण असायला पाहिजे, असं आपण ह्या सॉन्ग ऑफ द ओपन रोडमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्वतःच्या ओन भाषेमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, उत्तर लिहावं लागणार आहे, लिबर्टी ह्या शब्दाला अनुसरून. अशा पद्धतीने तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्ससुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण जर तुम्हाला थीम माहिती नसेल तर हे उत्तर तुम्हाला लिहिता येणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा ठरला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे, कारण तुम्ही घाईघाईमध्ये काय करतात की सबस्क्राईब करायला विसरून जातात. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहता, मला कॉमेंटसुद्धा येतो, पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसतं, आणि त्याच्यामुळे काय होतं की जे व्हिडिओज मी बनवते तर त्याची जी नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला भेटत नाही. तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि बेल आयकॉनसुद्धा तुम्ही काय करायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला भेटत राहणार. आणि माझ्या चॅनलवरती सगळे जे रायटिंग स्किल आहेत त्याचे ऑल टॉपिक्स हे मी कव्हर केलेले आहेत. ऑल टॉपिक्स म्हणजे 16 मार्क या ठिकाणी तुमचे नक्कीच फिक्स होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळे व्हिडिओज तुम्ही आज जाऊन पाहून घ्यायचे आहेत, कारण वेळ कमी आहे. तर रायटिंग स्किल हा 16 मार्काचा आहे, आणि हे जे 16 मार्क आहेत हे तुमच्या पेपरामध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. हे 16 मार्क आणि 14 मार्क तुमचे कसले, आपल्या पोएमचे. म्हणजे इथेच जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष दिलं, ठीक आहे, तर तुम्ही इथेच काय होऊ शकता, तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी पडू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे की सगळे जे रायटिंग स्किलचे व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, सगळे जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अपलोडेड आहे सर्व, जाऊन पाहून घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, रायटिंग स्किलचा फॉर्मॅट नीट यूज करायचा आहे, आणि 16 मार्क या ठिकाणी मिळवायचे आहेत. ॲप्रिशिएशनसाठी तुम्हाला सर्व ॲप्रिशिएशन तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, फक्त थीम आपली बाकी होती, तेही आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 8ही प्रोजचे जे एक्सप्लेनेशन आहेत ते शॉर्टकटमध्ये पाहणार आहोत, म्हणजे तोही ॲक्स्ट्रॅक्ट तुम्हाला सोडवता या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.